जेव्हा आपण दुसऱ्याला प्रेम देतो तो क्षण म्हणजे ख्रिसमस। यंदाचा ख्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। तसेच आजची रेसिपी ही आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणून आहे। तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे हे शक्य झाले आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना सर्वात आधी धन्यवाद। आपलं सेलिब्रेशन गोड करण्यासाठी जगातील सर्वात सोपा असा अयंगार स्टाईल रवा केक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। घरातच असणाऱ्या उपलब्ध साहित्यातून ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत, त्यामुळे हा केक अगदी कोणीही सहज बनवू शकतो। शिवाय हा केक बनवताना आपण यामध्ये मैदा आणि अंड्याचा अजिबात सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे हा केक सर्वजण अगदी आवडीने खाऊ शकतात। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। छान खूप केक। आता इथे सगळ्यात आधी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कप रवा मोजून घेणार आहे। इथे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता। तर सगळ्या गोष्टी आपण मेजरमेंटने घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला केक छान होईल। त्यानंतर 1 कप पिठी साखर मी घेतलेली आहे। ज्या कपने रवा मी मोजून घेतला होता त्याच कपने मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। 1 चमचा कोको पावडर घेतलेली आहे। त्यानंतर 4 चमचे मिल्क पावडर मी घेतलेली आहे। ज्या चमच्याने मी कोको पावडर टाकलेली होती त्या चमचे मी 4 चमचे असे मिल्क पावडर घेतलेली आहे। चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी त्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे आणि अर्धा चमचा आपण सोडा जो भज्यांना वापरतो तो सोडा घ्यायचा आहे आणि चिमूटभर मी खाण्याचा जो रंग असतो तो मी टाकलेला आहे आणि इलायची पावडर त्याचा वास छान यावा म्हणून मी वेलची पावडर मी त्यामध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये सगळं बारीक त्याची पावडर करायची आहे। इथे बघू शकता तुम्ही। आता हे आपण केकचं प्रीमिक्स म्हणून सुद्धा वापरू शकतो। जेव्हा कधी आपल्याला केक करायचं असेल त्या अशी आपण जर पावडर करून ठेवली तर आपल्याला पटकन केक करता येऊ शकतो। आता इथं त्याआधी मी एक तयारी करून घेणार आहे केक बनवण्याच्या आधी। इथे मी केकच्या एक असं भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता। त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी सगळ्या बाजूनी आणि थोडंसं असं गव्हाचं पीठ मी त्यावर टाकून सगळ्या बाजूने ते भांडं असं फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला केक त्यामध्ये झाल्यानंतर खाली चिकटणार नाही। आता इकडे आपल्याला ओव्हनमध्ये मी केक करणार आहे म्हणून 180 डिग्रीला मी तो आधी प्रीहीट करून घेणार आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बरोबर पाऊण कप तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दही असं घेतलेलं आहे। दही जास्त आंबट नसावं, घट्टसर असावं आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। थंड दूध मी तापवलेलं थंड दूध यामध्ये घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे। पण हे सगळं आधी करण्याआधी आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे ओव्हन, किंवा जर तुम्ही कढईत करणार असाल तर ती कढईसुद्धा 15-20 मिनिट आधी ती तापवून घ्यायची आहे। कढईमध्ये सुद्धा केक छान होतो। इथे मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट आणि चेरी टाकणार आहे आणि ती मिक्स करून नंतर मग आपण हे मिश्रण त्या भांड्यामध्ये ओतायचं आहे। कढईमध्ये तुम्ही थोडंसं जर करणार असेल केक, ओव्हन नसेल तर कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून त्यावर एक स्टँड ठेवून तुम्ही असा प्रकारचे हे डबा किंवा कुकरचा डबा किंवा असे हे भांडं ठेवून त्या कमी गॅसवर तुम्ही एक 25 ते 30 मिनिट केक बेक करू शकता। एकीकडे ओव्हनमध्ये प्रीहीट करून झालेलं आहे आणि आता हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। डब्यामध्ये हवा राहू नये म्हणून मी एकदा ते टॅप करून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं डेकोरेशनसाठी मी चेरी टाकणार आहे। आपण आधीसुद्धा चेरी त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने मिक्स केलेलं होतं मिश्रणामध्ये। आता इथे मी चेरी लहान मुलांना आवडते म्हणून पुन्हा चेरी त्यावर टाकणार आहे।
बऱ्याचदा मैद्याच्या केकमुळे लहान मुलांना किंवा वयोवृद्ध लोक असतात त्यांना त्रास होतो, त्यामुळे अशा प्रकारचा रवाचा जर केक तुम्ही केला तर नक्कीच सगळेजण खाऊ शकता आणि केकही अगदी छान होतो। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आता इथे केक बेक करण्यासाठी 15 मिनिटांचा टाईम सेट केलेला आहे आणि 15 मिनिटांनी अगदी परफेक्ट केक होतो हे पुढे तुम्ही बघणारच आहात। आपला केक 15 मिनिटानंतर असं झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर इथे मी सुरीने चेक केलेलं आहे की केक पूर्णपणे बेक झालेला आहे की नाही। इथे सुरीला अजिबात केक चिकटलेला नाही, म्हणजे आपला केक झालेला आहे। सुरुवातीला मी आधी त्याच्या कडा मोकळा करून घेतलेला आहे सुरीने आणि इथे बघू शकता तुम्ही आपला केक अगदी सहजपणे त्या भांड्यातून सुद्धा बाहेर आलेला आहे। त्यामुळे आधी ती जी तयारी मी तुम्हाला दाखवलेली आहे केक त्याच्यामध्ये सेट करण्याचं त्याचं जे साहित्य असतं ती आधी तुम्ही करून घ्यायची आहे। इथे इतका स्पॉन्जी केक होतो आणि चवीलाही खूप छान होतो। आता ही केकची खालची बाजू आहे, पण आपण आधी डेकोरेशन केलेलं होतं केक जेव्हा आपण बेक होण्यासाठी ठेवणार होतो तेव्हा। पण मुलीच्या आग्रहाखातर मी इथे फक्त चेरी आणि ड्रायफ्रूट्सनी 1K असं डेकोरेट केलेलं आहे, कारण तिला खूप आनंद झालेला आहे। आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेलं आहे ते। त्यामुळे तुम्हा सर्वांना खरंच खूप धन्यवाद। यापुढे आपलं चॅनल ग्रो हो यासाठी तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। इथे बघू शकता तुम्ही माझं स्लाइसमध्ये केक कट करून झालेला आहे। केक किती स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप छान दिसत। अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील अगदी छोटासा आनंद साजरा करण्यासाठी असा सोपा आणि साधा केक आपण नक्कीच बनवू शकतो। लहान मुलांना कोरडा खाऊ म्हणून शाळेतही आपण अशा प्रकारे हा हेल्दी केक देऊ शकतो, कारण यामध्ये मैद्याचा अजिबातसुद्धा वापर केलेला नाही आणि घरातीलच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा केक मी बनवलेला आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून प्लीज सांगा की हा केक तुम्हाला कसा वाटला ते, कारण तुमच्या कमेंट या मी नक्की आवर्जून वाचेल आणि त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। ख्रिसमसचा आनंद घ्या आणि नवीन वर्षाचं छान स्वागत करा आणि असलेल्या थंडीची मजाही लुटा। हा नाता आपणा सर्वांसाठी घेऊन येऊ अक्षय सुखाची अमूल्य भेट। आपण सर्वांना नाताळाची पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। मेरी ख्रिसमस। चला नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया। नववर्षाभिनंदन। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।